तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे टेक विथ आर्यस। तर मी जवळपास 4 वर्ष झाले युट्यूब चॅनलवर आपण काम करत आहोत, व्हिडिओ क्रिएट आहेत। तर या 4 वर्षाच्या अनुभवातून आपल्याला एक गोष्ट समजली आहे की तर तुमच्या व्हिडिओचे थंबनेल जर क्लिकेबल किंवा प्रोफेशनल नसतील तर त्या व्हिडिओला इम्प्रेशन हे डाऊन जातं। तर आपल्याला प्रोफेशन आणि इंटरेस्टिंग किंवा क्लिकेबल अशा प्रकारे थंबनेल शिकण्यासाठी मी एक ऍप्लिकेशन घेऊन आलेलो। तर त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे कॅनवा। तर तुम्ही कॅनवा काय करायचंय, डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये कॅनवावर कशा प्रकारे प्रोफेशनल व क्लिकेबल थंबनेल कसे तयार करायचे यावर आपण हा व्हिडिओ खास घेऊन आलेलो आहोत। तर बघू शकता आपण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्यामध्ये टॅग, डिस्क्रिप्शन बॉक्स, टायटल हे महत्वाचं आहेच। पब्लिक समोर जाईल त्यावेळेस क्लिकेबल म्हणजे प्रत्येक पब्लिकला त्या व्हिडिओला बघण्यासाठी आणि क्लिक करण्यासाठी त्या थंबनेलमध्ये क्रिएटिव्हपणा किंवा प्रॉपर प्रोफेशनलपणा हे आपण कॅनवा या ऍप मधून तुम्हाला थंबनेल मधून आणू शकतो। अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर बघूया आजचा व्हिडिओ, जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, कॅनवा हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला ते कॅनवा ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा वरती तुम्हाला यूट्यूब थंबनेल म्हणून हा जो ऑप्शन मिळून जातोय त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे आणि याआधी तुम्ही केलेल्या थंबनेलमध्ये जो थंबनेल आहे तो सेव्ह होऊन इथं ऑटोमॅटिकली राहणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला टेम्पलेट दिसून येतील। जर रिसेंटली यूज केलेले असतील तर तुम्हाला हे वरती दिसून येतील आणि जर टेम्पलेट असतील तर तुम्हाला अशा प्रकारे दिसून येतील। तर बघू शकता तुम्ही तुमच्या हिशोबानुसार किंवा तुमच्या टॉपिकनुसार इथं तुम्ही बॅकग्राऊंड आणि जे थंबनेल आहे ते निवडू शकता। तर इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला थंबनेल मिळून जातील। फक्त इथं जो प्रोचा टॅग तुम्हाला काही थंबनेलवर दिसून जाईल तो तुम्ही यूज करू शकत नाही। तो यूज करण्यासाठी तुम्हाला या ॲप्लिकेशनचं सबस्क्रिप्शन आहे ते विकत घेतलं पाहिजे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे, तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणतेही एक डिझाईन किंवा थंबनेल आहे तो चूज करून घ्यायचा आहे। मी इथं अशा प्रकारे हे थंबनेल आहे तो चूज करून घेतलेला आहे। तर इथं आपल्याला चेंज काय करायचं आहे, तर बघू शकता अशा प्रकारे बॅकग्राऊंड आहे। तर इथं जो फोटो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, डिलीट करायचा आहे। आता डिलीट इमेज केल्यानंतर इथं काय करायचं आहे, तुमचा इमेज ॲड करण्यासाठी सिम्पली इथं खाली तुम्हाला फर्स्ट ऑप्शन रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल। त्या रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे गॅलरीमध्ये ओपन होऊन जाईल। तर गॅलरीमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा जिथं तुमचा इमेज आहे तो इमेज काय करायचा इथं आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे ते मटेरियल ओपन म्हणजे आपण जे इमेज यूज केलेले आहेत ते मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक इमेज आपण दिलेला आहे। तर त्या इमेजला काय करायचं आहे की पिक्सल लॅबमध्ये तुम्ही सर्कलमध्ये तुमचा इमेज ठेवून किंवा रिप्लेस म्हणजे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून तुम्ही इझिली क्रिएट करू शकता। तर बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा क्रोमवर यायचं आहे। क्रोमवर आल्यानंतर तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह म्हणजे रिमूव्ह BG हे ॲप्लिकेशन किंवा वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। वेबसाईट ओपन करून घेतल्यानंतर ही टोटली फ्री वेबसाईट आहे। तुम्हाला याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही इझिली ॲप डाउनलोड करू शकता किंवा वेबसाईटवर जाऊनही करू शकता। तर इतर काय करायचं आहे, अपलोड इमेजवर क्लिक करून रिमूव्ह करून घ्यायचा आहे। त्यासाठी अशा प्रकारे हा इमेज मी सिलेक्ट केलेला आहे, तो फक्त काय करायचा अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे रिमूव्ह होऊन जाईल आणि इथून काय करायचं आहे, बॅक निघाल्यानंतर आपल्याला परत एकदा कॅनवामध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मी इथं रिप्लेस न करता म्हणजे बॅकग्राऊंड रिमूव्ह न करता मी इथं सर्कल आहे तो इमेज यूज करणार आहोत। त्यासाठी मी सर्कल इमेज सिलेक्ट केलेला आहे आणि तो अशा प्रकारे इथं सेट केलेला आहे। आता सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की यामध्ये लागणारे जे फॉन्ट आहेत ते आपल्याला चेंज करायचं आहे। चेंज करण्यासाठी सिम्पली गेमिंग या ऑप्शनवर क्लिक करून डबल टिक करून घ्यायचं आहे। डबल क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे टेक्स्ट टाकायचे ते तुम्ही टेक्स्ट टाकू शकता। तर ते इथं आपण करणार काय आहोत की अनबॉक्सिंग अँड रिव्ह्यू। तर बघू शकताय अनबॉक्सिंग अँड रिव्ह्यू अशा प्रकारे हे 3 वर्ड आपण इथं टाकलेले आहेत। तर 3 वर्ड टाकल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं, याची जी साईज आहे ते अशा प्रकारे कमी करून घ्यायची आहे। साईज कमी करून घेतल्यानंतर प्रॉपर असा तुम्हाला हा जो फॉन्ट आहे तो प्रॉपर असा दिसून येईल। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं, हे जे लाईव्ह तुम्हाला इथं लाईव्ह ऑप्शन दिसतोय तो आपल्याला काय करायचा आहे, डिलीट करायचा आहे। तर इथं प्रॉपर अशा प्रकारे जे लाईव्ह स्ट्रीम किंवा इथं तुम्हाला काय देत आहेत
ते इथं डिलीट करायचे आहे. तर बघू शकता अनबॉक्सिंग अँड रिव्ह्यू अशा प्रकारे इथं आपण प्रॉपर असा टेक्स्ट टाकलेला आहे. त्याची साईज कमी जास्त करून सेट करायचं आहे आणि सेट केल्यानंतर जिथं लाईव्ह स्ट्रीम केलेलं आहे तिथं काय करायचं आहे की इथंही आपल्याला डबल क्लिक करून बेस्ट माईक फॉर यूट्यूब अशा प्रकारे टाकायचं आहे. तर बघू शकता इथं आपण टाकल्यानंतर प्रॉपर असं तुम्हाला हे टेक्स्ट इथं अशा प्रकारे याची साईज आहे ती कमी जास्त करून प्रॉपर असं सेट करायचं आहे. तर इथं बघू शकता 2 लाईनमध्ये आपलं होऊन जात आहे. तर त्या 2 लाईन प्रॉपर तशाच ठेवायच्या आहेत. फक्त हा जो ही आहे फॉन्ट आहे तो प्रॉपर असा इथं सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर बघू शकता अनबॉक्सिंग अँड रिव्ह्यू अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल. बाकीचं तुम्हाला यामध्ये काय बदलायचं असेल तुम्ही बदलू शकता. आता इथं ही जी वेबसाईट आहे ती आपल्याला इथं डिलीट करायची आहे आणि त्यानंतर परत एकदा काय करायचं गॅलरीवर क्लिक करून इथे एक तुम्हाला PNG दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. आता हा PNG मी माझ्या टॉपिकनुसार ॲड करतोय. तुम्ही तुमच्या स्वतःच्या टॉपिकनुसार इथं PNG ॲड करू शकता. तर बघू शकता इथं आपल्याला PNG ॲड केल्यानंतर त्याची साईज कमी जास्त करून अशा प्रकारे PNG आहे तो इथं सेट करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे मी PNG सेट करतोय. फक्त आपला टेक्स्ट आहे तो कमी जास्त इथं करून घ्यायचा आहे. बघू शकता इथं आपण टेक्स्ट किंवा इमोजी PNG सेट केलेला आहे. तर याची साईज तुम्ही कुठंही ॲडजस्ट करू शकता. आता आपण इथंही सेट करू शकतो अशा प्रकारे. बघू शकता अशा प्रकारे टेक्स्ट सेट केल्यानंतर अनबॉक्सिंग अँड रिव्ह्यू बेस्ट फॉर यूट्यूब व्हिडिओज म्हणजे ट्रायपॉड. आपण इथं काय टाकलेलं आहे ट्रायपॉड फक्त राहिलेला आहे. बेस्ट ट्रायपॉड फॉर यूट्यूब व्हिडिओज अशा प्रकारे बेस्ट ट्रायपॉड फॉर यूट्यूब व्हिडिओज अशा प्रकारे इथं आपल्याला काय करायचं आहे टाकायचं आहे. तर बघू शकता 2 लाईनमध्ये प्रॉपर असं आपलं स्लोगन हे बसलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं इथं अशा प्रकारे ते सेट करून घ्यायचं आहे. तर सेट केल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता प्रॉपर सेट केल्यानंतर आपलं थंबनेल आहे ते क्रिएट झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही एक्सटर्नल यात काहीही ॲड करू शकता. इथं बघू शकता आपल्याला याची जी प्राईज आहे ती इथं आपण 799 दिलेली आहे. आता इथं आपल्याला काय करायचं याचं जे फक्त 799 हा टॅग फक्त ठेवून आपल्याला अशा प्रकारे सेट करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर आपलं थंबनेल आहे ते क्रिएट झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्रोफेशनल कॅनवामध्ये थंबनेल क्रिएट करू शकता. क्रिएट झाल्यानंतर सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे म्हणजेच डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुमचं इझिली हे थंबनेल आहे ते डाउनलोड होऊन जाणार आहे. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे तुम्हीही माझ्याप्रमाणे सेम आणि अट्रॅक्टिव्ह किंवा क्लिकेबल थंबनेल बनवू शकता. तुम्ही स्टेप बाय स्टेप आपला व्हिडिओ बघितलाच आहे. त्याप्रमाणे आपला जो थंबनेल आहे तो तुम्ही इझिली क्रिएट करू शकता. तर अशाच नवनवीन आणि टेक चॅनल कॅटेगरीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.